कुर्ला, बीकेसी आणि वांद्रे या भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पॉड टॅक्सी या प्रकल्पासाठी दोन कंपन्यांनी निविदा दाखल केल्यात. यामध्ये हैदराबाद येथील साई ग्रीन मोबिलिटी आणि चेन्नई येथील रिफेक्स इंडस्ट्रीज या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे मेट्रो नंतर आता लवकरच आपण पॉड टॅक्सी धावण्याच्या दिशेने देखील प्रवास करणार आहोत. जाणून घेऊयात कसा असेल पॉड टॅक्सी हा प्रकल्प आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके. बीकेसी हे राज्यातीलच नव्हे तर देशातील प्रमुख आर्थिक केंद्र असून आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील ते आता नावारूपाला येत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील मुख्यालयांसह बँका, वित्तीय संस्थांची कार्यालय देखील बीकेसीत आहेत. भारत डायमंड बोर्स, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, जिओ गार्डन, मुंबई क्रिकेट असोसिएशन, युनायटेड स्टेट्स कॉन्सुलेट जनरल, ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशन यांचं कार्यालय देखील बीकेसी मध्ये आहे. सद्यस्थितीत बीकेसीतील विविध कार्यालयांमध्ये सुमारे 4 लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. तर तेवढेच लोक दर दिवशी बीकेसीला भेट देतात. त्यातूनच या भागात कायमच वर्दळ असते आणि मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील असते. एलबीएस मार्गे कुर्ला स्थानक ते बीकेसी असा प्रवास करण्यासाठी वाहनधारकांना अर्धा तास ते गर्दीच्या वेळी 1 तासाचा वेळ लागतो. अशातच रिक्षा चालकांकडून अनेकदा बीकेसी कडे जाणाऱ्यांना भाडं नाकारण्यात येतं. यावर तोडगा काढण्यासाठी वांद्रे ते कुर्ला दरम्यान 1016 कोटी रुपये खर्चून पॉड टॅक्सी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी कंत्राटदार नियुक्तीसाठी एमएमआरडीएने निविदा काढल्यात. एमएमआरडीएने नुकत्याच या प्रकल्पासाठी तांत्रिक निविदा खुल्या केल्या. त्यामध्ये 2 कंपन्यांनी निविदा दाखल केल्याचं समोर आलंय. या निविदांची पडताळणी केल्यानंतर एमएमआरडीए कडून आर्थिक निविदा खुल्या केल्या जातील. दरम्यान लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती करून वांद्रे ते कुर्ला या मार्गावर 2026 पर्यंत पॉड टॅक्सी सुरू करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक प्रणाली ही वांद्रे कुर्ला संकुलमधून धावणार असून मार्गिकेच्या या जाळ्याची लांबी 8.80 किलोमीटर एवढी असेल. यामध्ये 38 स्थानकं असतील आणि तिचा वेग 40 किलोमीटर प्रति तास इतका असेल. याची प्रवासी क्षमता सुमारे 6 प्रवासी प्रति पॉड इतकी असेल. यासाठी अंदाजित 5000 चौरस मीटरचा डेपो वांद्रे कुर्ला संकुलात प्रस्तावित करण्यात आलाय. ही ड्रायव्हरलेस टॅक्सी चार्जेबल बॅटरीद्वारे चालते. पूर्णतः कम्प्युटराइज्ड सिस्टीम यामध्ये कार्यान्वित असते. टच स्क्रीनवर क्लिक करून प्रवाशांनी स्थानक निवडावं. आपलं स्थानक येताच आपोआप दरवाजे उघडले जातील. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठी 1016 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते बीकेसी हा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महाएमटीबीच्या फेसबुक पेजला लाईक करा. आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtb.com आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.